नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या संघाने 2025-26चा रणजी करंडक जो काही स्पर्धा झालेली आहे त्याचं या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, जम्मू आणि काश्मीर या संघाने या ठिकाणी 2025-26चा जो काही रणजी करंडक आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 60 क्रमांक आहे. कितीपैकी? तर 84 देशांमध्ये या ठिकाणी 60वा क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. ठीक आहे, लक्षात घ्या. लोकसंख्या शास्त्रीय फोकस काय आहे? तर हे रँकिंग विशेषतः 18 वयवर्ष ते 34 वयवर्ष वयोगटातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्य संकटावरती प्रकाश टाकतं. प्रमुख घटक याच्यामध्ये काय आहेत? तर या घसरणीला कारणीभूत घटकांमध्ये स्मार्टफोनचा लवकर संपर्क, कुटुंबातील खराब संबंध आणि अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थाचे सेवन या वेगवेगळ्या घटकांचा याच्यामध्ये समावेश आहे. बरोबर. तर 60वा क्रमांक आहे भारताचा कशा बाबतीमध्ये? ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या निर्देशांक बद्दल. तर बाकीच्या प्रसारित झालेले जे काही निर्देशांक आहेत, इंडेक्स आहेत, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. सर्वाधिक करोडपतींच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 14वा. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 9वा क्रमांक. जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांक 2026 मध्ये जगामध्ये अव्वल आहे लंडन शहर, तर या ठिकाणी भारतामध्ये अव्वल आहे बेंगलोर शहर. विकासाची वचनबद्धता निर्देशांक 2025 मध्ये 36वा. AI व्हायब्रन्सी निर्देशांक मध्ये 3रा. ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा. ग्लोबल पेन्शन इंडेक्सच्या बाबतीमध्ये 45. जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक 2025 नुसार 86 आणि ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार 60 क्रमांक आहे भारताचा. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये प्रोजेक्ट हनुमान नावाचा प्रोजेक्ट प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी प्रोजेक्ट हनुमान नावाचा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रोजेक्ट HANUMAN हनुमान याचा फुल फॉर्म कदाचित तुम्हाला विचारला जाऊ शकेल. तर लिहून घ्या. हीलिंग अँड नर्चरिंग युनिट्स फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्चरिंग ऑफ वाईल्ड लाईफ अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे. प्रामुख्याने वाढत्या मानव वन्यजीव संघर्षांना तोंड देणे आणि वन्यजीव संवर्धन सुनिश्चित करणे हे याच्या मागचं उद्देश आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट वन्यजीवांच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतिक्रियात्मक ते सक्रिय असे बदलणे आहे, ज्यामुळे संवर्धनासाठी संतुलित, वैज्ञानिक आणि दयाळू दृष्टिकोन सुनिश्चित केला जाणार आहे या अंतर्गत. बरोबर. तर प्रोजेक्ट हनुमान हा जो काही प्रोजेक्ट हनुमान आहे तो प्रकल्प हा प्रोजेक्ट आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1953 ला झाली. मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वेंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम, नागार्जुना सागर. एक पॉइंट लूंगा एक्स्ट्रा. सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न. अलीकडच्या आलेल्या आकडेवारीनुसार मृतांच्या अवयवदानामध्ये भारतातील कोणते राज्य देशामध्ये आघाडीवरती आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू हे या ठिकाणी भारतातील राज्य या ठिकाणी अव्वल स्थानावरती आहे. कशामध्ये? तर मृतांच्या अवयवदानामध्ये. बरोबर. तर 2-3 पॉईंट लिहून घ्या. 2008 मध्ये जेव्हा संपूर्ण भारतामध्ये जागरूकता मर्यादित होती तेव्हा तमिळनाडूने मृत अवयवदानामध्ये जी काही प्रणाली आहे त्याला औपचारिक स्वरूप देण्यास सुरुवात केली होती. अवयवदानाच्या सुव्यवस्थित प्रणालीमुळे 2024 मध्ये देखील तमिळनाडू आघाडीवरती होते आणि 2026 मध्ये देखील आघाडी कायम आहे. इतर प्रमुख राज्य बघितले तमिळनाडू नंतर तर तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य अवयवदानामध्ये आघाडीवरती आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या एका प्रश्नाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे.
योग्य उत्तर काय? तर तमिळनाडू. तर तमिळनाडू हे राज्य मृतांच्या अवयवदानामध्ये भारतातील या ठिकाणी हे राज्य आघाडीवरती आलेलं आहे. तमिळनाडू, ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी, राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण: मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 4, शटील क्षेपणास्त्र. काय? शटील क्षेपणास्त्र हे जे काही मिसाईल आहे ते कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, रशिया या देशाने या ठिकाणी शटील नावाचं मिसाईल क्षेपणास्त्र या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. ही कोणत्या प्रकारची सिस्टम आहे? तर मध्यम श्रेणीचे नौदल जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि याचा वापर फ्रिगेट्स आणि इतर युद्धनौकावर उभ्या प्रक्षेपणासाठी व्हीएल शटील यासाठी या ठिकाणी हे डिझाईन करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक ए, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाने या ठिकाणी शटील नावाचं क्षेपणास्त्र मिसाईल या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. रशिया. अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. 2036 पर्यंत हेच या ठिकाणी अध्यक्ष असणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 5, कोणत्या संस्थेने अलीकडेच स्थगित सीमा शुल्कासाठी EMI स्कीम सुरू केलेली आहे? जे काही या ठिकाणी पेंडिंग या ठिकाणी बॉर्डर जे काही शुल्क आहेत, बरोबर का, चार्जेस आहेत, त्यांच्यासाठी EMI योजना सुरू केलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, CBIC. आणि CBICचा फुल फॉर्म काय? सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, बरोबर. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ असं म्हणता येईल, ज्याचं वर्तमानमधील चेअरमॅन आहेत विवेक चतुर्वेदी. ठीक आहे. हे जे काही स्थगित सीमा शुल्कासाठी EMI योजना सुरू केली आहे, याच्या मागचा उद्देश काय? तर 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली ही योजना विश्वासू उत्पादकांना मंजुरीच्या वेळी सीमा शुल्क न भरता आयात केलेल्या वस्तूंची मंजुरी देण्याची परवानगी देतं, बरोबर. तर पर्याय क्रमांक डी, CBIC म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स या विभागाने, या संस्थेने या ठिकाणी स्थगित सीमा शुल्कासाठी EMI योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचे वर्तमानमध्ये नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जिष्णू देव वर्मा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जिष्णू देव वर्मा असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक पॉइंट लिहून घ्या. CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे जे काही राज्यपाल होते आचार्य देवव्रत यांच्या या ठिकाणी देण्यात आला होता. ऍडिशनल गव्हर्नर पदाचा या ठिकाणी कार्यभार, बरोबर. आता या ठिकाणी नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर जिष्णू देव वर्मा असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र आपलं राज्य. आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 राष्ट्रीय उद्यान आहेत: चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी खालीलपैकी कोणी ऑपरेशन क्रॅकडाऊन नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा पोलीस नावाचं जे काही या ठिकाणी पोलीस आहेत त्यांनी या ठिकाणी सायबर गुन्हे जे काय असतात, सायबर क्राईम जे काय असतात त्यांना आळा घालण्यासाठी, त्याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे तेलंगणा पोलिसांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, सिक्कीम राज्यामधील पाकयोंग नावाचं एक एअरपोर्ट आहे, विमानतळ आहे. त्या विमानतळाचे नाव कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावरती ठेवले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, त्रिलोचन पोखरेल असं या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य सैनिकाचं नाव आहे. पाकयोंग एअरपोर्ट टू बी रिनेम्ड त्रिलोचन पोखरेल एअरपोर्ट, बरोबर. अशा प्रकारचं नामकरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. सिक्कीम राज्यामधील हे विमानतळ आहे. पाकयोंग असं याचं जुनं नाव होतं आणि नवीन नाव त्रिलोचन पोखरेल एअरपोर्ट विमानतळ असं या ठिकाणी नामकरण करण्यात येणार आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? सिक्कीम राज्यामध्ये. जाता जाता सिक्कीम बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 16 मे 1975 ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग, राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर, राजधानी आहे गंगटोक. एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रंगीत नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 9, जोस मारिया बाल्काझार कोणत्या देशाचे नवीन अंतरिम राष्ट्रपती बनलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी,
पेरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पेरू या देशाचे नवीन इंटरिम या ठिकाणी कोण प्रेसिडेंट म्हणून जोस मारिया बाल्काजार यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक डी पेरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ज्याने अलीकडेच भारतीय बायसन महोत्सवाचं आयोजन केलं होतं, तर हे जे काही वन्यजीव अभयारण्य आहे ते नेमकं कोणत्या राज्यामध्ये येतं? तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी हे वन्यजीव अभयारण्य आहे डेब्रीगड, ज्या ठिकाणी भारतीय बायसन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पॉइंट लिहून घ्या. हिराकूड वन्यजीव विभागाने अलीकडेच या अभयारण्यामध्ये इंडियन बायसन फेस्ट, ज्याला गयाला महोत्सव या नावाने देखील ओळखलं जातं, त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन केलं होतं. हे क्षेत्र विशेषतः भारतीय बायसन गौर याच्या या ठिकाणी संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा ज्या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती, राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, इंस्टाग्रामवरती 100 दशलक्ष म्हणजे जवळपास 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा ओलांडणारा जगातील पहिला राजकारणी नेता कोणता बनलेला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे या ठिकाणी इंस्टाग्रामवरती 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा ओलांडणारे जगातील पहिले पॉलिटिशियन या ठिकाणी बनलेले आहेत. 1 नंबरला आहेत या ठिकाणी आपले नरेंद्र मोदीजी. त्यानंतर पाहिलं तर तात्या आहेत, 43.2 मिलियन एवढे त्यांचे फॉलोअर्स आहेत. त्यानंतर प्रभाव सुबियांतो, त्यानंतर लुलादा सिल्वा आणि त्यानंतर रिसेप एर्डोगन असं यांचं नाव आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर. वर्ल्ड्स फर्स्ट पॉलिटिकल लीडर टू रीच 100 मिलियन ऑन इंस्टाग्राम. बरोबर. ते कोण बनलेत? नरेंद्र मोदीजी. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, दिल्ली सरकारच्या लखपती बिटिया योजनेअंतर्गत मुलींच्या नावावर एकूण किती रक्कम जमा करायची आहे? तर पर्याय क्रमांक ए 56,000 रुपये या ठिकाणी जमा करायचे आहेत. आणि याच्या मागचा उद्देश काय लखपती बिटिया योजनेच्या मागचा? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करून त्यांना सक्षम करणं, हा या उद्देशाने लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आली आहे दिल्ली सरकारच्या अंतर्गत. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट या ठिकाणी करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला HPV लसीकरण कार्यक्रम, HPV वॅक्सिनेशन प्रोग्राम कोणत्या आजाराशी संबंधित आहे? डेंग्यू, मलेरिया, गर्भाशय कर्करोग की क्षयरोग? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर.